ठीक है. Actually, last time we have finished the third chapter and we have started actually the fourth chapter. Fourth chapter, as I have already told you, there are so many misconceptions, so many queries are there that why do you need this fourth chapter and anything. But one thing, let me try tell you again and again that up to third chapter, they have given the complete theory of Kaivalya. What do you mean by Kaivalya? But how to achieve that Kaivalya? जिथपर्यंत आपले संस्कार चित्तावरचे, जिथपर्यंत आपले इम्प्रेशन्स चित्तावरचे जात नाहीत, तिथपर्यंत तुम्ही निर्बीज समाधीच्या पुढे निर्बीज समाधीत पण टिकू शकत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून ह्या पादामध्ये, ह्या चौथ्या पादामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की हाऊ टू रिमूव्ह दॅट, व्हॉट इज द मोडस ऑपरंडी ऑफ ऑल दिस थिंग, व्हाय यू आर नॉट गेटिंग अनवस्थितानी, अलब्ध भूमिकत्व, अविरती, हे सगळे जे अंतराय आहेत ना, हे सगळे अंतराय तुम्हाला तिथे दिसतात. तुम्ही सबीजमधून निर्बीजमध्ये जाता, पण निर्बीजमध्ये समाधीपर्यंत जात नाही, धारणा ध्यानपर्यंत जाता तुम्ही फक्त, आणि परत येता. व्हाय? You cannot go to that level, and that antaray, that is what is called as alabdha bhumikatva. That antara is there. It is because of the impressions, the sanskaras which are there on the chitta, that the force of that sanskara do not allow you to go further beyond nirbija samadhi. समाधीपर्यंत जाऊ शकत नाही आपण. आणि मग तिथे योग्याला कळतं की आता हाऊ टू डू विथ दिस. आणि मग त्यावेळेला काय करायचं हे सगळं चौथ्या पादात आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून वासनांचा विचार हा पूर्णपणे या चौथ्या पादात केलेला आहे. आणि ह्या जिथपर्यंत वासना जात नाहीत तिथपर्यंत तुम्हाला निर्बीज समाधीपर्यंत पोहोचता येत नाही. जास्तीत जास्त तुम्ही निर्बीज समाधीच्या आधीचे धारणा ध्यानपर्यंत जाता आणि नंतर परत मागे येतात. परंतु अनवस्थितानी जर का अंतराय असेल तर इव्हन तुम्ही तिथपर्यंत पण जात नाही. कळलं की नाही? तुम्ही सास्मित समाधीपर्यंतच राहता, कारण सास्मित समाधीच्या पलीकडे निर्बीज आहे, हे लक्षात घ्या. वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, अस्मितापर्यंत आपण जातो. अस्मितेमध्ये जेव्हा तुमची दृढ संयम होतो त्यावेळेला तुम्हाला सगळ्या विभूतीच दिसतात. कळलं की नाही? परंतु त्याच्यानंतर त्याचा पुढचा जो प्रवास असतो तो कंटिन्यू केलात तुम्ही तर, जर अनवस्थितानी हा अंतराय असेल, म्हणजे खूपच जर का संस्कार असतील, जर प्रचंड संस्कार असतील तर तुम्ही त्याच्यात पोचतच नाही. आणि अविरती जर का असेल, अजून एक वेगळा अंतर आहे. आपण बघितलंय 9 अंतर आहे. कळलं की नाही? तर त्याच्यातला अविरती जो आहे तो स्तंभन हे वासना ज्या असतात किंवा डिझायर्स असतात त्याच्यामुळे आपण त्याच्यात पण पोचत नाही. असे हे 3 अंतर आहे मॅक्झिमम योगी लोकांना की जे संयमामध्ये हे झालेले आहेत, सास्मित समाधीत गेलेले आहेत पण पुढे जाऊ शकत नाहीत. त्यांचे हे 3 मेजर प्रॉब्लेम्स आहेत. आणि ते कसं करायचे हे ह्याच्यासाठी म्हणून हा बेसिकली चौथा चॅप्टर आहे. So this chapter deals with the modus operandi by which the impressions of our thoughts, desires, actions are produced and then work out during the course of successive lives. आता गंमत अशी असते की प्रचंड हे तुमचे सगळे इम्प्रेशन्स आहेत, हाऊ टू डील विथ दॅट. मग प्रत्येक वेळेला जन्म घ्यायचा का? आणि मग किती जन्म लागतील? कारण एवढे अनंत हे आहेत. मग त्याच्यासाठी प्रॅक्टिकल हे काय आहे? कारण एक तर कळतं योग्याला की माझ्या वासना अजून शिल्लक आहेत, तिथपर्यंत मला कैवल्य तर प्राप्तच होणार नाही, पण मी निर्बीज समाधीमध्ये पण जाऊ शकत नाहीये. त्याच्या धारणा ध्यानपर्यंत पोहोचतोय पण पुढे समाधीत जाऊ शकत नाहीये मी, कारण समाधीच्या आधीच माझ्या या वासना उफाळून येत आहेत आणि परत आय गो बॅक टू द अस्मिता लेवल. अँड सो हाऊ टू डील विथ दॅट. मग ते जे काही आहेत निर्माण चित्त आणि निर्माण काया वगैरे हे सगळं याच्यात आलेलं आहे. आणि मग हे सगळं योग्याच्या बाबतीत कसं होतं? आणि आपण बघितलं तसं की नवीन हे चालू ठेवायचे नाहीत, परंतु जुने जी इम्प्रेशन्स आहेत तिथं काढायची. ह्या दोन्ही प्रकारावर आपल्याला काम करायला लागतं योग्याला. आपल्याला याचा अर्थ योगीला, हे लक्षात घ्या. आपण तिथपर्यंत पोहोचलेलोच नाहीत, हे ऍडव्हान्स योगींबद्दल चाललेलं आहे. आणि म्हणून तर पहिल्या पादामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्याच पादातला, चौथ्या पादातला पहिला सूत्र जे आहे ते असं आहे की
जन्म औषधी मंत्र तपाह समाधीजाहा सिद्धयाहा. म्हणजे काय सांगितलंय त्यांनी तर सिद्धी आपण मागे बघितलेल्याच आहेत. सिद्धी भरपूर सिद्धी बघितल्यात आपण. कळलं की नाही. सो इन दिस सूत्र पतंजली इज मेन्शनिंग दी मिरॅक्युलस ॲबिलिटीज, दॅट इज द क्लेअरवॉयन्स, क्लेअर ऑडियन्स, डुईंग सम ॲबनॉर्मल अँड ऑलमोस्ट इम्पॉसिबल फीट्स ड्यू टू जन्म औषधी मंत्र तप आणि समाधी. हे कसं काय आणि हे काय सांगण्याचा उद्देश आहे, तर ते सांगण्याचा उद्देश आपल्याला पुढच्या सूत्रात लगेच कळतो. आता जन्मामुळे काय होतं, इट इज पॉस्ट्युलेटेड दॅट सच स्पेशल पॉवर्स, काही लोकांना जन्मजात काही सिद्धी असतात. आता ह्याला कार्यकारण भाव काय असतो, ह्याला कार्यकारण भाव एकच आहे की मागच्या जन्मीचे त्यांचे जे काही साधना असेल त्या साधनेमुळे त्यांनी जे काही मिळवलं असेल ते जन्मजात असतं इथे. याच्यामध्ये त्यांचा काही या जन्मीचं त्यांचा काही कर्तृत्व नाहीये. कळलं की नाही. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवा. दॅट इज द इट इज द रिझल्ट ऑफ दिस प्रारब्ध कर्म. दुसरं काही नाही त्याच्यात. कळलं की नाही. एक तर जन्म आहे, नंतर औषधी. फॉर एन्शियंट टाइम्स मेडिसिन्स आपल्याकडे अनंत आहेत अशी, की ज्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेंथ पण मिळते भरपूर. कळलं की नाही. अशा काही काही गोष्टी की एखादी तर गोष्ट अशी आहे की गेलेला माणूस सुद्धा आपल्याला काही वेळासाठी जिवंत करता येतो. सो ऑल दीज औषधं जी आहेत, जी मेडिसिन्स आहेत, ही सगळी ड्रग्ज दे गिव्ह द ट्रिमेंडस स्ट्रेंथ ऑल्सो. आपल्या इथे तर काही ड्रग्ज असे आहेत ना की जे खेळताना फुटबॉल किंवा हॉकी बिकीच्या लोकांचं टेस्ट होते की बाबा यांनी ड्रग्ज घेतली असता. कळलं की नाही. कारण काय की दे प्रोड्यूस द स्ट्रेंथ. त्यामुळे ह्याच्यानी सुद्धा सिद्धी येऊ शकते. काही हे असे असतात की त्याला हत्तीचं बळ येतं, अशीही काही औषधं आहेत. त्याच्यानंतर मंत्र. मंत्र इज ए सॅक्रेड फॉर्म्युला, ए प्रेयर टू सम डेइटी. आणि आपल्याला मंत्राचं सामर्थ्य माहितीच आहे. कळलं की नाही. द मंत्र इज युजली प्रेयर टू सम डेइटी बट इट मे समटाइम्स बी जस्ट ए ग्रुपिंग ऑफ लेटर्स. काही जे मंत्र असतात, मंत्राचे दोन भाग आहेत. काही मंत्र असतात ते प्रेयर म्हणून असतात. ओम नमो भगवते वासुदेवाय, त्या वासुदेवाला नमन करण्यासाठी असतं. कळलं की नाही. आणि काही जे असतात ते फक्त साऊंडवर असतात. रिम क्रीम हे जे सगळे मंत्र आहेत ना, हे सगळे मंत्र साऊंड वर अवलंबून आहेत, की त्याच्यानी त्या मंत्राच्या उच्चारण्याने आमच्या फिजिकल बॉडीमध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात अँड देन इट गिव्स यू द टोटल मिरॅक्युलस पॉवर्स. सो दॅट इज द मंत्र which is actually gives some siddhi, but you have to do that sadhana also. Aushadhi, you have to take the aushadha. Janma, it is by birth you are getting that. Okay, then tapa also. आता काही असाध्य रोग सुद्धा आपल्याला माहिती आहे मंत्राने, काही असाध्य रोग पण बरे होतात. सर्पदंशावर सुद्धा मंत्र आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. तर ते उतरवतात विष. आणि मंत्रसिद्धी हा प्रकार आपल्या इथे भरपूर भरपूर लोकांनी वापरलेला आहे आणि त्याचे रिझल्ट्स पण मिळालेले आहेत सगळ्यांना. म्हणजे असं नाहीये की रिझल्ट्स मिळाले नाहीत, रिझल्ट्सही मिळालेले आहेत. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द वेज थ्रू विच यू कॅन गेट दी सिद्धीज. अँड देन द तप, परफॉर्मिंग ऑस्टेरिटीज इज बिलिव्ड ऑल ओव्हर दी वर्ल्ड. तपसाधना आपण म्हणतोच आहोत ना. आणि कायेंद्रिय शुद्धी तपसा आपण म्हटलेलंच आहे. जशी जशी तुमच्या कायाची आणि इंद्रियांची शुद्धी होते, यू गेट दी पॉवर्स. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. अँड देन द फिफ्थ इज द समाधी. समाधी म्हणजे विभूतीज गेन बाय संयम. आपण त्या खूप बघितल्या त्यांनी. कळलं की नाही. विच इज अन इन्स्टंटेनियस सबीज समाधी. निर्बीज म्हणजे वितर्क विचार आनंद अस्मिता लेवलला गेल्यानंतर जी समाधी येते, दॅट इज द सबीज समाधी, संप्रज्ञात समाधी, की ज्याच्यावर तुम्ही संयमावर जर का विजय मिळवलात, इफ यू गेट द मास्टरी ओव्हर द संयम, देर आर मेनी विभूतीज विच वी हॅव लर्न इन थर्ड चॅप्टर. ओके. अँड सो वेन दे आर बट वन थिंग इज शुअर, वेन दे आर एक्सप्लॉयटेड फॉर द सेल्फिश यूज, then your concentration will get loose and you cannot get this sayyama, and after that probably the siddhis also will vanish. So these are the 5 things through which you can get the सिद्धीज. आता याचा जर नीट क्रम केला तर तुम्हाला कळेल की पहिल्यापासून ते समाधीपर्यंत हायरार्की आहे तिथे. कळलं की नाही. म्हणजे जन्मापेक्षा जास्त चांगली औषधीनी आहे. औषधी, कारण तिथे काहीतरी तुम्हाला या जन्मी करायचं आहे.
पण औषधी म्हणजे काय आहे की तुम्हाला दुसरा लूक देतो. त्याच्यानंतर मंत्र साधन आहे, मंत्रापेक्षाही तप साधन आहे, आणि तपापेक्षाही समाधीमुळे येणाऱ्या ज्या सिद्धी आहेत, या सिद्धी खऱ्या पुरुषार्थ दाखवणाऱ्या आहेत, हे लक्षात घ्यायचं असतं. सो इट कॅन बी व्हेरी इझिली सीन दॅट आउट ऑफ दिस 5 मीन्स फॉर गेनिंग सिद्धीज द व्हॅल्यू फ्रॉम द योगिक अँड स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम फर्स्ट टुवर्ड्स द लास्ट. सो शेवटच्या प्रकारात कैवल्य प्राप्तीसाठी चित्तशुद्धी होऊन योगी वैराग्यपूर्वक योगाचा अभ्यास करत असताना त्या सहजपणे प्रकट होतात. तपाने सिद्धी येतात, पण तप काहीतरी विशेष हे करून केलेलं असतं. त्यामुळे त्याच्या मागे उद्देश हा असतो की मला ही पॉवर यावी. मंत्र साधना काही जर का मला हे झालेलं असेल तर ते सोडवण्यासाठी असतो, परंतु समाधीचा विशेष हे करताना, अभ्यास करताना, our intention is to get the कैवल्य, is to achieve the कैवल्य, which is called as परमपुरुषार्थ. हा परमपुरुषार्थ गाजवायचा असतो, आणि त्यामुळे समाधीमुळे येणाऱ्या ज्या सिद्धीज आहेत, या सिद्धीमध्ये एक्सप्लॉयटेशनची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. हे महत्वाचं गोष्ट इथे लक्षात ठेवायची. आणि म्हणून मी म्हटलं जसं की हायरार्कीच्या दृष्टीने बघितलं तर सर्वात शेवटची जी तुम्हाला हे आहे समाधी, हे जे ज्याच्यामुळे सिद्धी मिळते, दॅट विल टेक यू टू द कैवल्य. बाकी कुठे कैवल्याला घेऊन नाही जाणार तुम्हाला, मंत्र साधना पण कैवल्याला नाही घेऊन जाणार तुम्हाला, परंतु समाधी जी आहे दॅट इज द ओनली मीन्स विच विल टेक यू टू द कैवल्य. हा जो प्रवास आहे, हा प्रवास महत्वाचा लक्षात ठेवायचा असतो आपल्याला, की आता ह्या समाधीच्या ह्याच्यातून आपल्याला पुढे कैवल्याला कसं जाता येतं. तर तिथेच खरी गोम अशी आहे की तुम्ही समाधी अवस्थेमध्ये ज्या काही भूतजय, इंद्रियजय, प्रधानजय, हे सगळं जे मिळवलेलं असतं त्याचा तुम्ही उपयोग करून तुम्ही तुमच्या मधल्या ज्या वासना आहेत त्या कमी करू शकता. त्या कशा, त्या त्यांनी पुढच्या ह्याच्यात दिलेला आहे की यू मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल, देन द प्रकृती विल टेक केअर ऑफ यू. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट द सेकंड सूत्र इज टॉकिंग अबाउट. दुसरं सूत्र जे आहे याच्यातलं, मी नेमकं ना काही आणलेलं नाही, मला पुस्तकच बघायला लागते. हा, जात्यांतर परिणाम हा प्रकृती आपुरात. थोडक्यात म्हणजे जीवाचा सूक्ष्म देहाच्या आश्रयाने असलेल्या एका जातीचा स्थूल देह जाऊन दुसऱ्या जातीचा देह निर्माण होणे, याला जात्यांतर परिणाम म्हणतात. उदाहरणार्थ कसं माहितीये का, की अळी असते, अळीचं फुलपाखरात रूपांतर होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो दिस इज जात्यांतर परिणाम. किंवा ही असते कुठली ती माशी, त्याचं रूपांतर याच्यात होत असतं, कोळी असतो. किंवा माणसाच्या बाबतीत म्हटलं तर माणसाचंही जात्यांतर परिणाम होत असतो. या जन्मी मी या जातीत निर्माण झालोय, पुढच्या वेळेला इफ माय all sadhanas are on a right path, then I will definitely get the jati or the family in such a way which is congenial to my spiritual practice. So that is जात्यांतर परिणाम. किंवा त्याच जन्मामध्ये तुमचा जात्यांतर होऊ शकतं. उदाहरणार्थ काय, वाल्याचा वाल्मिकी होतो, पहिले तो दरोडेखोर असतो, आणि हा जात्यांतर म्हणजे कुठला आहे परिणाम, तर फिजिकल, मेंटल अँड इंटेलेक्च्युअल, हा सगळा परिणाम होतो. वाल्याचा जो वाल्मिकी झाला तो याच जन्मात झालेला आहे. कसा परिणाम होतो, प्रकृती आपुरात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. द सूत्र सेज दॅट ऑल सच चेंजेस इन्व्हॉल्विंग फंडामेंटल चेंजेस can take place only when there is present in the substance the potentiality for the change under the specified condition. जात्यांतर परिणाम कसा होतो, तर त्याच्यामध्ये पहिलं पोटेन्शियल असलं पाहिजे तरच होतो. म्हणजे लाकडाच्या जवळ जर का तुम्ही आग घेऊन गेलात तर ते लाकूड पेट घेतं, कारण काय की दॅट वूड हॅज गॉट द पोटेन्शियल टू ऍब्सॉर्ब दिस. पण तीच तुम्ही आग समजा एखाद्या विटेवर घेऊन गेला आणि त्याला आग लावायचा प्रयत्न केला तर ती लागणार आहे, बिकॉज ती डझंट हॅव पोटेन्शियल. इन ह्युमन बिईंग वी हॅव गॉट द पोटेन्शियल.
to rise to from human to the superhuman, from superhuman to the godly human, from godly human to the divine human, from divine human to the emancipated human. We have got that capacity, that potential. And so if you make yourself comfortable in that, then the prakriti will take care of that. त्यांचं म्हणणं हे आहे. सो जात्यांतर म्हणजे याच जन्मात वाल्याचा वाल्मिकी झाला. अंगुलीमाला तुम्हाला माहितीच आहे, बुद्धाला मारण्यासाठी निघालेला होता, तो त्याचा पट्ट शिष्य बनला नंतर. 1000वा माणूस मारायचा, कोण मारायचा तर बुद्धाला मारायचा म्हणून निघालेला तो. सो जीवात्म्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीच्या ओसंडण्यामुळे जन्मतः जातीतील बदल घडत असतात. So when there is a evolution of consciousness, let us understand this point. प्रकृती ह्या जात्यांतर परिणाम केव्हा होतो? When there is a evolution of consciousness or expansion of consciousness, then present vehicles, आता माझा जो present vehicles, कुठली कुठली vehicles आहेत? This physical body, mind, and the third is the intellect. These are the vehicles through which my consciousness is getting manifested. Now, when there is a expansion of awareness, when there is a expansion of consciousness, now these vehicles are not sufficient. I have already done the expansion of awareness. Now this vehicle is not sufficient for me to express that expansion. And so the prakriti ह्याच्या ओसंडण्यामुळे, या कॉन्शियसनेसच्या ओसंडण्यामुळे तिथे जात्यांतर परिणाम होत असतो. कळलं की नाही? सो द नाव द जीव नीड्स द हायर क्वालिटी ऑफ व्हेकल्स विच टेक्स प्लेस ऑटोमॅटिकली. नैसर्गिक इव्होल्युशन याच्यामध्ये 2 भाग असतात. एक तर म्हणजे मी माझं जर का साधनेने माझा एक्सपान्शन ऑफ अवेअरनेस वाढवला तर ऑटोमॅटिकली माझे ही जी 3 व्हेकल्स आहेत, फिजिकल बॉडी, माइंड अँड इंटलेक्ट, दीज व्हेकल्स, आता मी जसा वाल्याचा वाल्मिकी झाला, तो कसा झाला वाल्मिकी? तर त्यांनी मंत्र साधना केली, रामनामाचा ह्याचा जप केला शिवाचा, आणि शिवाचा जप केल्यानंतर त्याचा जो एक्सपान्शन ऑफ अवेअरनेस झाला, त्यावेळेला त्याचं मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, they are not sufficient to take this expansion of awareness, and then these vehicles are changed. त्याचा देह बदलला, त्याचं राहणीमान बदललं. हे लक्षात घ्या, हा जात्यांतर परिणाम आहे. हा जो परिणाम आहे, हा जात्यांतर परिणाम आहे. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आपल्याला लक्षात येतात. एक तर नैसर्गिक इव्होल्युशन. आपल्याला माहिती आहे की इव्होल्युशन थेअरीमध्ये ॲनिमल किंगडम आहे, त्याच्या खाली जे आहे ते मिनरल किंगडम आहे. मिनरल किंगडम, ॲनिमल किंगडम, त्याच्या आधी पहिले हे आहे वनस्पती, आणि मग ॲनिमल, आणि मग ह्युमन बिंग. तर अप टू ॲनिमल म्हणजे दगडातून याच्या सृष्टीमध्ये येतो आपण, वनस्पती सृष्टीमध्ये येतो, वनस्पती सृष्टीतून प्राणी सृष्टीत येतो आपण. दिस इज द नॅचरल इव्होल्युशन. हे जे घडतं हे नॅचरल इव्होल्युशन असं असतं की त्या पर्टिक्युलर दगडामध्ये, समजा दगडातून हे झालं तर काही दगड आपल्याला दिसतात की विच शोज दी एक्स्ट्रा अवेअरनेस. कळलं की नाही? उदाहरणार्थ काही जे असतात ते ग्लो होतात. सो इट शोज दी एक्स्ट्रा अवेअरनेस. नाव दॅट पर्टिक्युलर स्टोन, दॅट पर्टिक्युलर मिनरल डू नॉट have that capacity to experience or to manifest that extra this thing. Then those minerals are on the verge of Datyantar, and then slowly and slowly they go into the vegetable kingdom. This is the natural process. That is the Datyantar parinam. मग इव्हन ह्याच्यात सुद्धा, वनस्पतीच्या याच्यात सुद्धा, व्हेजिटेबल किंगडम मध्ये सुद्धा देर आर सर्टन ट्रीज, सर्टन हे जे आहे त्यात सुद्धा कसं असतं की आपल्याला काही एक्सेस अवेअरनेस दाखवतात. बाकी तर झाडं काही करू शकत नाहीत. दे डोंट एक्सप्रेस देअर थिंग, बट देर आर सर्टन टच मी नॉट.
त्याला तुम्ही हात लावलात की पटकन मिटून घेतात हे. सो दे आर शोईंग दी एक्सेस अवेअरनेस. ओके. किंवा काही वेळेला कार्निवोरस प्लांट्स. करेक्ट करेक्ट, त्याच्यावर तुमचा समजा किडा बसला तर ते पटकन गिळून टाकतात त्याला, ते त्यांचं खाद्य बनतं. नाउ दीज plants are showing the excess consciousness, excess awareness. It is the expansion of awareness. Now that plant do not have that capacity to manifest this extra consciousness. So there is a जात्यांतर परिणाम. प्रकृती स्वतःच करून घेते, and then that plant is on the verge of going to the animals. You get my point? Now in animals if you see, सर, हा, पण दीज प्लांट्स आर ऑलरेडी शोईंग सम परिणाम नो. कुठले? हे जे कार्निवोरस प्लांट्स तुम्ही जे म्हणालात, हो हो ना, मग हळूहळू ते दाखवत आहेत ना. बट नाव, सो दॅट्स वाय, फर्दर दे कॅनॉट शो. हा, दे कॅनॉट गो अहेड. जिथपर्यंत जात्यंतर होणार नाहीत ना, त्यांचं एक्सपान्शन तिथे थांबलेलं आहे. द प्रकृती टेक्स केअर, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की प्रकृतीच्या आपुरातच हे होत असतं सगळं. कळलं की नाही? सो प्रकृती आपुरात, त्यांनी काय म्हटलंय, प्रकृती आपुरात. सो प्रकृती विल टेक केअर ऑफ दिस थिंग. त्यांनी एकदा एक्सपान्शन दाखवल्यानंतर नाव द प्रकृती विल टेक केअर अँड इट विल शिफ्ट इट टू द हायर दिस थिंग इव्होल्युशन. कळलं की नाही? दिस इज सर समुद्राच्या तळाशी असे काही कोरलचे खडक असतात असतात ना, ते की पण जे कित्येक वर्षांनी ते हो, ट्रान्सफॉर्मेशन दाखवतात त्यांचं. एक्झॅक्टली असे आहेतच. आणि हीच इव्होल्युशन थिअरी आहे. आता इव्हन अॅनिमल मध्ये सुद्धा तुम्हाला बघाल तर तुम्हाला आपल्याला माहिती आहे की दे हॅव गॉट 4 इन्स्टिंक्ट्स इन अॅनिमल्स. आहार, निद्रा, भय, मैथुन. बाकी काही नाहीये त्यांच्याकडे, दुसरं बुद्धी एवढी नाहीच आहे. कळलं की नाही? बट देर आर सर्टन अॅनिमल्स विच आर शोईंग दी एक्सेस अवेअरनेस. उदाहरणार्थ पाळीव प्राणी, कुत्रा, हे सगळे जे आहेत ना, किंवा माकड, हे सगळे जे आहेत, दे आर शोईंग सम एक्स्ट्रा एक्सपान्शन ऑफ अवेअरनेस. सो दे आर ऑन द वर्ज फ्रॉम एनिमल किंगडम टू द ह्युमन बीइंग. लेट अस अंडरस्टँड दिस पॉइंट. म्हणजे कसं असतं, माकडांचा घोळ आहे, सगळा घोळका आहे माकडांचा. मी मागे तुम्हाला हे उदाहरण दिलेलं होतं. कळलं की नाही? आणि 2 हे होते साऊथ मध्ये, एकाला संत्र्याची बाग होती एकीकडे, आणि दुसरीकडे साध्या फळाची बाग होती. तिची संत्र्याची जी बाग होती ना, तिथे माकडं वगैरे यायची नाही. तिथला हा जो होता तो शांत होता, रखवालदार. परंतु दुसऱ्या बागेमध्ये त्या रखवालदारा कायम दांडकं घेऊन फिरायला लागायचं. परंतु एक दिवस असा आला की त्यातल्या एका माकडाने दाखवलं, त्यांनी ते संत्र तोडल्यानंतर, कारण ते काय होतं, ते संत्र तोडून ते जेव्हा हे फोडायचं ना, तेव्हा त्याचा रस त्यांच्या डोळ्यात जायचा. त्यामुळे ते म्हणायचे, या भानगडीत पडायलाच नको, इथे काहीतरी गडबड आहे. पण एक माकड असं निघालं एकदा की त्याने ते संत्र काढलं, हात मागे नेले, आणि त्याने ते संत्र ओपन केलं, ती साल ओपन केली, आणि मग खाल्लं. ते बघितल्यावर, बिकॉज ऑफ द कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, ऑल अदर मंकीज दे स्टार्टेड डुईंग द सेम थिंग. आणि मग तिथे सुद्धा रखवालदार लागायला लागला. नाउ दीज मंकीज आर ऑन द वर्ज ऑफ अगेन ट्रान्झिशन फ्रॉम एनिमल किंगडम टू द ह्युमन बीइंग्स. आपण म्हणतो ना की आपली उत्क्रांती झाली आहे, ती प्राण्यापासून झाली आहे. प्राण्यापासून मनुष्याची उत्क्रांती झालेली आहे. ही जी उत्क्रांती आहे, ही परत निसर्ग विल टेक केअर, द प्रकृती विल टेक केअर. Because now that consciousness, that vehicle do not have that space of the capacity to have that consciousness. So their जात्यांतर परिणाम व्हायला लागतो. That's why there is a जात्यांतर परिणाम. Exactly in human being also, when there is something, मी समजा खूप साधना केली, मी पहिले समजा एकदमच लोअर लेवलला, ज्याच्याकडे आध्यात्मिक काही साधना नाही, काही नाही, अशा आईबापांच्या पोटी मी जन्माला आलो की जिथे दारुडेच आहेत सगळे, बाप वगैरे सगळे. हळूहळू मी माझी प्रगती केली, हे केली, तर प्रोबॅबली माझा त्याच जन्मामध्ये जात्यांतर होईल, किंवा नेक्स्ट बर्थ जो मला मिळेल
तो 100% इथे नाही मिळणार. द प्रकृती विल टेक केअर ऑफ माय एक्सपान्शन कॉन्शियसनेस अँड देन इट विल पुट मी इन द हायर फॅमिली, की जिथे माझ्या या एक्सपान्शन ऑफ अवेअरनेसला वाव मिळेल. यू गेट माय पॉइंट. हे पहिलं जे सूत्र आहे, हे पहिलं सूत्र समजणं खूप महत्वाचं आहे. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट दे आर डुईंग. सो जीवांना एकाच जन्मात किंवा अन्य जन्मात निराळी जाती कशी प्राप्त होते ते या सूत्रात सांगितलेलं आहे. तर प्रकृतीच्या आपुरामुळे किंवा इट इज द बेसिकली दी एक्सपान्शन ऑफ अवेअरनेस, याच्यामुळे त्यांचं प्रकृती टेक केअर ऑफ दॅट. ही जी ओसंडते ना, या ओसंडण्यामुळे जीवात्म्याचा नैसर्गिक प्रवृत्तीच्या ओसंडण्यामुळे प्रकृती टेक्स केअर ऑफ दॅट, की ओके नाउ दिस इज नॉट द थिंग. मग आम्ही काय करायचं ते पुढच्या सूत्रात त्यांनी दिलेलं आहे. मग आपण बनतो का, मी काही करतो का, मी नाही करत काही, मी फक्त त्यातले बांध काढतो आणि पाणी आपोआप फ्लो होतो. तसंच मी माझ्यात बदल घडवतो धर्म अधर्माच्या संस्कारांनी, अँड देन द प्रकृती विल टेक केअर ऑफ दॅट. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट द नेक्स्ट सूत्र इज टॉकिंग अबाउट. की हा प्रकृती जात्यांतर परिणाम होतो कसा, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की निमित्तम अप्रयोजकम प्रकृतीनाम वर्णभेदा तू ततः क्षेत्रीवत. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की क्षेत्री म्हणजे शेतकरी, ज्या शेतकरी पाण्याला पाणी कसं, हे आपल्या शेताला पाणी कसं देतो, तो मध्ये मध्ये बांध टाकत असतो तो, बरोबर आहे. आपण पहिले काय करतो, डॅम लावतो. डॅम लावल्यानंतर नदीचं पाणी अडतं, त्या पाण्याची पातळी वर जाते. ती वर गेल्यानंतर तिथून आपण कालवे काढतो. आता कालवे काढतो म्हणजे काय करतो, तिथले अडथळे बाजूला करतो, ते पाणी आपोआप जातं. आपण पाणी उचलून कालव्यात नाही टाकत. व्हॉट वी आर डुईंग, वी आर जस्ट रिमूव्हिंग द अननेसेसरी मटेरियल. द प्रकृती विल टेक केअर ऑफ दॅट, दॅट वॉटर इटसेल्फ विल टेक केअर ऑफ दॅट. आणि मग ते शेतात येतं. शेतात आल्यानंतर मी छोटे छोटे बांध केलेले असतात. ते छोटे बांध मला कसं पाहिजे त्याप्रमाणे मी काढले की पाणी आपोआप जातं. पाणीच जातं, मी पाणी नाही होत कुठे, मी फक्त बांध काढतो. तेच यांनी सांगितलेलं आहे इथे, की तुम्ही फक्त बांध काढायचे, बाकी काही नाही करायचंय. नैसर्गिक प्रवृत्तींचा जोर वाढला की वेगळ्या प्रकारचा जन्म मिळतो. हा आधीच्या सूत्रात सांगितलेला निसर्ग नियम याच्यात अजून जरा इलॅबोरेट केलेला आहे त्यांनी, बाकी काही नाही. सो नॅचरल फ्लो ऑफ कॉन्शियसनेस जो आहे तो बघायचा असतो आपल्याला. आम्ही काय करतो, आम्ही आमच्या यमनियम, इतर सगळं धर्म अधर्माचे संस्कार जे असतात ना, ते वाढवतो. म्हणजे काय करतो की आम्ही हे जे बांध आहेत ना, हे बांध काढून टाकतो. म्हणजे मग शेतामध्ये पाणी शेतकरी जसं घालवतो आणि पाणीच आपला रूट धारण करतो, त्याप्रमाणेच आपण फक्त साधना करायची असते. द प्रकृती विल टेक केअर ऑफ दॅट. तुम्हाला कुठल्या प्रकारचं व्हेकल पाहिजे हे प्रकृती स्वतःच प्रोव्हाइड करते. सो नॅचरल फ्लो एक लक्षात घ्यायचं. आता हे कसं करायचं, तर एक लक्षात घ्यायचं की आपला जो नॅचरल फ्लो ऑफ कॉन्शियसनेस आहे हा डाऊनवर्ड आहे. इट इज द नॅचरल फ्लो इज डाऊनवर्ड. डाऊनवर्ड याचा अर्थ काय, की वर्ल्डली लाईफ कडे जाणार आहे. अँड सो इफ यू डोंट डू एनी साधना, then it is the natural flow. You are always attracted towards the worldly things, the sensual pleasure. That sensual pleasure is the instinct in me, and the shadripus, they are the instinct in me. It is the downward flow. आणि वर्ल्डली ह्याच्या सेन्शुअल प्लेजर्स मधला सर्वात हायेस्ट सेन्शुअल प्लेजर कुठला असेल तर सेक्स प्लेजर. कळलं की नाही. आणि त्यामुळे मी काहीच जर केलं नाही तर हा डाऊनवर्ड फोर्स जो आहे, इट इज नॅचरल फ्लो. तुम्ही काही नाही केलं तर इट विल गो ऑन अँड ऑन लाईक दॅट ओनली, की आय विल एन्जॉय द लाईफ विथ वर्ल्डली लाईफ ओनली, दॅट्स इट. एक तर तो तिकडे जाईल सेन्शुअल प्लेजरकडे, नाहीतर मानसिक ह्याच्याकडे जाईल. द थर्ड चॅनल इज द स्पिरिच्युअल चॅनल, बट विच इज अपवर्ड फ्लो. कळलं की नाही, विच इज अपवर्ड फ्लो. सो नाउ दिस नॅचरल फ्लो ऑफ कॉन्शियसनेस शुड बी स्टॉप.
म्हणजे तुम्हाला हे जे 2 चॅनल आहेत, एक तर ह्याचा डाउनवर्ड फ्लोचा थांबवण्यासाठी एकतर सेन्शुअल प्लेजर किंवा मेंटल प्लेजर, ह्या 2 हे थांबवण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे तुम्हाला. कारण त्याच्याबद्दल वैराग्य आलं तर ऑटोमॅटिकली माझं मन आहे ते अंतर्मन होणार आहे. आणि बाहेरच्या विश्वातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल माझं वैराग्य आलं तर मी रागद्वेषाच्याही पलीकडे जाईन. कारण आम्हाला राग येतो कशाला? मला काही जर का हे असेल, मिळवायचं असेल, त्याच्यामध्ये जर कोणी आलं तर मला राग येतो. आणि समजा ते मिळालं तर त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होते. म्हणजे परत त्या विशियस सर्कलमध्ये मी अडकतो. तर हे जे 2 चॅनल आहेत, एक मानसिक आणि शारीरिक, हे 2 चॅनल बंद कसे करायचे? तर इट इज द वैराग्य. त्याच्याबद्दल जर वैराग्य आलं तर ऑटोमॅटिक हे 2 चॅनल बंद होतात. पण हे 2 चॅनल बंद झाले आणि तिसरा ओपन नाही केला तर त्या एनर्जीचं काय होईल? त्या कॉन्शियसनेसचं it will burst out, and then you really never know actually how this person is behaving like this. So you have to give the third channel open करायला पाहिजे तुम्हाला. Then only this energy will flow through that fourth channel, the third channel. So that for that you have to do the sadhana, that is abhyasa. And so Patanjali Muni talks about the abhyasa vairagyabhyam tannirodha. अभ्यासाने तुम्ही थर्ड चॅनल ओपन करताय, सुषुम्ना नाडी ओपन करताय, आणि वैराग्याने तुम्ही हे 2 चॅनल बंद करताय. There are 3 channels, but the main channel, which is the spiritual channel, is upward. तो अपवर्ड चॅनल हे करण्यासाठी कुठेतरी बांध घालायला पाहिजे तुम्हाला. पाणी नदीचं वाहून जात आहे, त्याला बांध घातला तर त्या पाण्याची पातळी वरवर उंच उचलणार आहे. पण त्यासाठी बांध घालायला पाहिजे. त्याच पद्धतीने तुमचा हा जो आहे कॉन्शियसनेस किंवा जी एनर्जी आहे की ज्याच्यात 3 चॅनल आहेत, त्यातला वरचा जो चॅनल आहे, बांध जर घातला नाही या दोघांना तर ते पाणी वर जाणारच नाही ना. तसंच आहे की वैराग्याने हे 2 चॅनल, सेन्शुअल प्लेजरचा आणि मानसिक प्लेजरचे चॅनल बंद केले तर थर्ड चॅनल, आणि जर थर्ड चॅनल ओपन नाही केला तर वांदे होतील. So you have to open simultaneously, you close these 2 channels, and simultaneously you have to open the third channel. So that opening of third channel is done by the abhyasa, and the 2 channels can be stopped by vairagya. And so it is abhyasa vairagyabhyam tannirodha. आता हे त्यांनी क्षेत्रवत म्हटलंय. जसं शेतकरी पाणी ह्याला देतो तसंच आम्ही काय करायचं असतं, तर आम्ही फक्त आमच्या यम नियम आणि धर्म अधर्म या संस्काराने आम्ही रेडी राहिलं की प्रकृती विल टेक केअर ऑफ दॅट. तुमच्यामध्ये बदल होतोच आहे. जसं वाल्या कोळ्याच्या बाबतीत त्याला पश्चाताप झाल्यामुळे त्याच्या मनावर रामनामाच्या जपाचे जे शुभ परिणाम आणि पवित्र संस्कार झाले, त्यामुळे अडथळे दूर होऊन त्याच वाल्मिकी ऋषीत रूपांतर झालं. हे लक्षात घ्या तुम्ही. काय केलं त्याने अडथळे दूर केले, बाकी काही नाही केलं. देन द प्रकृती विल टेक केअर ऑफ हिम. त्याला वेगळी व्हेकल दिली, इंटेलेक्च्युअल व्हेकल, वैज्ञानमय कोश, मनोमय कोश. कळलं की नाही? हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ह्याच्या बाबतीत म्हणतात की अहिल्याच्या बाबतीत इंद्राला ती भुलली आणि त्यामुळे तिने अधर्माचं हे केलं. त्या ह्याच्यामुळे प्रकृती आपुरामुळे तिचं जे मालिन्य आलं त्याच्यात ती दगड झाली. प्रकृती हॅज टेकन केअर ऑफ हर दिस थिंग, आणि ती शिळा झाली त्याची. कळलं की नाही? त्यामुळे योगाभ्यासी साधकाने पहिलं म्हणजे आपल्या मनावर नेहमी शुभ आणि पवित्र संस्कार केले पाहिजे. हा पहिला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा असतो. कळलं की नाही? तरच आपण रेडी होतो. देन द प्रकृती विल टेक केअर ऑफ दॅट. जसं पाणी फक्त तो बांधातलं हे तण वगैरे काढतात आणि मग पाणी आपोआप फ्लो होतो. तो शेतकरी पाणी नाही टाकत पुढे, तो फक्त बांध काढून टाकतो, ते अडथळे दूर करतो, बाकी काही नाही करत. कळलं की नाही? आता या सूत्रात पतंजलींनी निमित्त हा शब्द वापरलेला आहे. कळलं की नाही? निमित्त अप्रयोजकम. तर निमित्त जे वापरलेलं आहे ते निमित्त कारण आहे. काय निमित्त कारण आहे?
तर माती धोंड दूर करणं, तण उपटून काढणं, हे निमित्त कारण आहे, उपादान कारण नाहीये. उपादान कारण पाणीच आहे. पाणी सगळ्यात शेतात पुरवलं जाणं हेच उपादान कारण आहे. ते तण वगैरे नाही कुठे घेऊन जात आहेत. पण त्याला निमित्त काय झालं तर हे झालं. एक्झॅक्टली इन ए सिमिलर वे तुम्ही यमनियमांचं पालन करणं, योग साधना करणं, धर्माचे संस्कार करणं, हे सगळे निमित्त आहे. उपादान कारण काय आहे? जात्यांतर परिणाम, विच ते प्रकृती विल टेक केअर ऑफ दॅट. आणि म्हणून तो निमित्त अप्रयोजकम असं म्हटलेलं आहे त्यांनी. निमित्त कारण हे प्रायोजक नाहीये जात्यांतर परिणामाचं. तर तुम्ही फक्त ते बांध काढायचे. ते बांध कसे काढतील तर योग साधना करून, यमनियमांचं पालन करून, धर्माचे संस्कार करून. देन द प्रकृती विल टेक केअर ऑफ दॅट. The moment this vehicle, whichever is there, is insufficient to express the expansion of consciousness, the Prakriti will give you the another vehicle which is fit for this expansion of awareness. That is exactly what these people are saying. आता हे कसं होतं, काय होतं, हे मात्र आपल्याला पुढच्या याच्यात करायचं आहे की कुठच्या ह्यानी होतं. तर ते निर्माण चित्त म्हणजे काय झाले वाटतं 25. ठीक आहे. तर निर्माण चित्त, आता ही जी दोन ह्याच्यात बॅकग्राऊंड सांगितलेली आहे, ही बॅकग्राऊंड ह्याच्यासाठीच सांगितलेली आहे की तुम्ही साधना करा. साधना केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं, तुमचं निमित्त काय आहे, तर निमित्त कारण आहात तुम्ही फक्त, की तुम्ही फक्त साधना करा. देन द प्रकृती विल टेक केअर ऑफ. प्रकृती आपुरात त्याच्या ओसंडण्यामुळे प्रकृती विल टेक केअर ऑफ यू. तुम्ही फक्त बांध बाजूला करा, पाणी आपोआप वाहील. दॅट इज व्हॉट दे आर सेइंग. निमित्त अप्रयोजकम प्रकृतीनाम वर्णभेदाहातु ततः क्षेत्रिकवत. जसं शेताला पाणी देण्यासाठी हा बांध काढतो, तसंच तुम्ही तुमचे धर्म अधर्माचे सगळे संस्कार जे आहेत, त्याचे जे काही बांध आहेत, ते बांध जर का बाजूला केलेत तर देन प्रकृती विल टेक केअर ऑफ दॅट. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट दीज पीपल आर सेइंग. आता प्रश्न असा येतो की हे दोन कशाला सूत्र सांगितली आहेत. पहिलं सूत्र का सांगितलंय? पहिलं सूत्र याच्यासाठी सांगितलंय की हायरार्कीच्या यांनी समाधीला मिळणाऱ्या ज्या सिद्धी आहेत, त्या सिद्धी सर्वात महत्वाच्या आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही कैवल्यापर्यंत जाऊ शकता, बाकी नाही. आणि मग त्यांनी असं सांगितलंय की तुमच्या हातात काय आहे, तर तुमच्या हातात तुम्ही निमित्त कारण होता. प्रकृती विल टेक केअर ऑफ दॅट. आता ते कसं होतं, ह्या सगळ्याची बॅकग्राऊंड का सांगितलं, दिस इज द प्रिएम्बल. का सांगितलंय त्याचं कारण असं असतं की आमच्या चित्तावर अनंत जन्माचे जे संस्कार झालेले आहेत, कळलं की नाही. आपण ध्यानाला बसतो, बरोबर आहे. तुम्ही सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार या इथपर्यंत पोहोचल्यानंतर मग तुम्ही सानंद मध्ये जाता. आणि ते सानंद याचा अर्थ ते ध्यान. आणि मग सास्मित, दॅट इज द समाधी. सास्मित मध्ये तिथे जेव्हा तुम्ही अस्मिता लेवलला पोचता आणि तिथे जेव्हा तुम्ही संयम साधू शकता, त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या सिद्धी मिळतात. परंतु हे इतक्या ऍडव्हान्स योगीचं काम आहे की त्यावेळेला त्यांनी ऑलरेडी वैराग्य निर्माण केलेलंच असतं स्वतःच्या मध्ये. हे महत्वाचं लक्षात घ्यायचं. परंतु एवढं सगळं वैराग्य निर्माण करून पण तो निर्बीजाला पोचत नाहीये, निर्बीजामध्ये तो स्थिर होत नाहीये. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट दॅट टू अंतरायाज विच आय हॅव टोल्ड यू. अनवस्थितानी आणि अलब्ध भूमिकत्वानी, या दोन ह्याच्यामुळे. हे कशामुळे येतं, कारण की आत्ता त्यांनी नवीन संस्कार काही टाकलेले नाहीयेत चित्तावर, पण ह्याच्या आधीचे जे अनंत जन्म झालेले आहेत त्याचे संस्कार त्या चित्तावर आहेत ना. सी, बिकॉज ऑफ योग साधना नाव ही इज वैराग्य पूर्ण झालेला आहे तो. सो नाव व्हॉट एव्हर ही इज डुईंग इज निष्काम कर्म, अँड सो इट इज नॉट गोइंग इन टू द संचित. So he has stopped the influx of new sanskaras. But what about the sanskaras, the impressions which are already there? त्याचा फोर्स आहेच ना, त्या वासनांचा फोर्स आहेच की नाही. Those impressions are nothing but the वासनाच. त्या वासनांच्या फोर्समुळे तो जाऊ नाही शकत आहे.
आणि त्याचमुळे आपल्याला बघतोय आपण विश्वामित्र, प्रतिसृष्टी निर्माण करणारा विश्वामित्र, परंतु पूर्वीच्या जन्मातल्या त्याच्या कामवासना काही शिल्लक होत्या आणि त्यामुळे मेनका समोर आल्याबरोबर त्या उफाळून आल्या. हे लक्षात घ्यायचं आपण, कारण जिथपर्यंत त्या निर्वासना होत नाही तुमचं चित्त, तिथपर्यंत तुम्ही निर्बीज समाधीत जाऊ शकत नाही. आणि निर्बीज समाधीत गेल्यानंतर धर्ममेघ समाधीत जातो माणूस, आणि नंतर मग जेव्हा तुमचा देह पडतो तेव्हा तो कैवल्यावस्था प्राप्त होत असते. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळे जिथपर्यंत तुमच्या चित्तावर संस्कार आहेत, वासना आहेत, तिथपर्यंत इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल फॉर एनी योगी टू गो टू कैवल्य और टू गेट एस्टॅब्लिश इन टू दी निर्बीज समाधी. समाधीत जातच नाही तो जरासा कुठे सास्मितामधून पुढे जातो आणि तिथे धारणा ध्यानेमध्येच लटकतो आणि परत मागे येतो, कारण की त्या वासना उफाळून येतात. त्याचा फोर्स जबरदस्त असतो. आणि हा योगी एवढा वर पोचलेला असतो की त्याला हे कळतं नंतर की अरे हे कशामुळे होत आहे, मी एवढा वितर्क, विचार, आनंद, अस्मितापर्यंत गेलोय आणि आता पुढे का जात नाहीये, माझी पुढे प्रगती का खुंटली आहे, तिथल्या तिथेच राहतोय मी. हे त्याला जेव्हा कळतं की अरे या माझ्या वासना आहेत की ज्या जात नाहीये, नवीन तर वासना मी निर्माण नाही केलेल्या, कारण आता नाव आय हॅव डेव्हलप दी वैराग्य, वशीकार वैराग्याला पोचलेला आहे तो. आता वशीकार वैराग्यानंतर नवीन तर माझ्या काही येणार नाहीयेत, संस्कार संचितात जाणार नाहीत, परंतु ज्या ऑलरेडी संस्कार आहेत त्याचं कसं करायचं, आणि त्याचा अनंत जन्माच्या आहेत. मग काय आता ह्या एक एक वासना, एक एक भोग भोगत एकेका जन्मी असे किती जन्म लागतील मला, हा विचार जेव्हा त्याच्या मनामध्ये येतो त्यावेळेला तो ह्या भूतजय आणि प्रधानजय, इंद्रियजय ह्याचा उपयोग कसा करतो, आणि हे जे संस्कार, ज्या वासना आत्ता चित्तात आहेत त्या वासना कशा पद्धतीने घालवतो हे त्याच्या पुढच्या सूत्रात दिलेलं आहे. ते पुढचं सूत्र आपण परवाला बघा. निर्माण चित्तानी अस्मिता मात्रा, हे कशा पद्धतीने करतो काय, इट्स अ ब्युटिफुल वन, देर इज नो डाऊट अबाउट इट. कळलं की नाही? विल सी दॅट. कारण की सूत्र 4, 5, 6 ही खूप इम्पॉर्टंट सूत्र आहेत की हाऊ ही डेव्हलप्स, ज्याला निर्माण चित्त म्हणतात, आणि निर्माण काया ही कशा पद्धतीने येते, त्याला भूतजयामुळे आणि इंद्रिय जयामुळे हे साध्य होतं. आणि म्हणून मी म्हटलं जसं की देर आर सर्टन प्रीरिक्विजिट्स फॉर कैवल्य. काही सिद्धी ज्या आहेत त्या सगळ्या सिद्धी ऑब्स्टॅकल नाही बनत, तर काही सिद्धी दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द कैवल्य. तर ह्या भूतजय आणि इंद्रिय जयाचा तो कसा फायदा करून घेतो ते पुढच्या 3 सूत्रात आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण इथे थांबू, 9:30 वाजलेत. पुढच्या वेळेला आपण लेक्चरच घेऊ, एक 5 मिनिटाचं फक्त ध्यान घेऊ पुढच्या वेळेला, कारण ती आपण जरा परंपरा चालू केली आहे, तर ती ध्यान घेऊ आणि मग आपण मुख्य म्हणजे याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करू. आतापर्यंतच्या याच्यात काही शंका असतील तर विचारा फक्त. कारण हा चॅप्टर जो आहे, हा चॅप्टर समजणं खूप महत्वाचं आहे, कारण की कैवल्याला माणूस कसा पोचतो त्याच मुळे सगळं वर्णन इथे केलेलं आहे. सर सूत्र 3 जे आहे ना, 4-3 वर्ण भेदच ते नाही कळलं. प्रकृतीनं वर्णभेद तू ततः क्षेत्रवत, म्हणजे प्रकृती त्या जे भेद केलेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकृतीचे, त्याच्याप्रमाणे ते पाणी ततः क्षेत्रवत, म्हणजे जसं ते पाणी वाहतं त्या ह्याच्याप्रमाणे ते वाहत असतं पाणी, तुमच्या भेदाप्रमाणे. कळलं की नाही? क्षेत्रिक निमित्त फार सुंदर दिलेलं आहे यांनी, याच्यात जर दिलं तू बघशील. क्षेत्रिक म्हणजे शेतकरी ज्याप्रमाणे आपल्या शेताला, कळलं की नाही, पाणी पुरवतो, ते कसं पुरवतो पाणी, येतं ते धोंडे बिंडे बाजूला करून, वर्णभेद आहात तू. कळलं की नाही? आणि मग अधोमार्गाकडे वाहत जाण्याचा प्रकृतीचा धर्माप्रमाणे पाणी आपोआप जातं निघून. तर हे जे वर्णभेद आहेत हे काढून टाकले तुम्ही. कळलं की नाही? ते कसे काढायचे, तर तुमच्याच संस्काराने तुम्ही ते काढायचे, की मग प्रकृती विल टेक केअर ऑफ दॅट.
प्रकृतीच्या परिणाम प्रवाहाला जे वर्ण म्हणजे जो प्रतिबिंब, वर्ण म्हणजे बांध, कळलं की नाही? कळलं की नाही? तर ते तुम्ही काढून टाकायचे आहे. तुमच्या प्रकृतीच्या परिणाम जो आहे प्रवाह, त्यातले जे बांध तुम्ही निर्माण केले आहेत सगळे, ते जर काढून टाकलेत, रागाचे, द्वेषाचे, ह्याचे, असूयेचे, हे सगळे बांध तयार केलेत, इच्छांचे, tremendous this thing, all these are the obstacles which you have created. If you remove it, the water will flow accordingly. That is what they are saying. ओके, थँक्यू सर. ठीक आहे, मग आपण थांबूया आज इथे. थँक्यू. हो, हं? थँक्यू. आणि पुढच्या वेळेला मात्र आपण याला पुढे जाऊया. मग पुढच्या वेळेला आपण 5-6 मिनिटाच फक्त ध्यान घेऊ आणि सगळं मग आपल्या ह्याच्यातच आपण जास्त वेळ याला देऊया. सर एकच मिनिट, तुम्ही जे आपल्या पहिल्या सूत्रामध्ये जे सांगितलं हिंग मिंग वगैरे असे जे मंत्र आहेत, तर हे ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन मधले मंत्र आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अशा टाईपचे मंत्र देतात असं तुम्हाला म्हणायचं होतं का? म्हणजे मी मगाशी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं तेव्हा? नाही, ट्रान्सेंडेंटल कुठलं तुम्ही टीएम म्हणताय का, जे यांनी डेव्हलप केलेलं आहे ते? महेश महेश योगींचं. योगींनी जे डेव्हलप केलेली आहे ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन, त्यांच्या ह्याच्यामध्ये हे मंत्र पण आहेत, पण इतरही आहेत त्यांच्यात. इट इज बेसिकली एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे. त्यांनी जे प्रूव्ह केलंय ना, दॅट इज नथिंग बट दी कलेक्टिव्ह. म्हणून तर त्यांनी क्लेम केलंय की 0.2% एरिया जर का तुम्ही एकत्रित ध्यान केलं, दॅट टू द टीएम, ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन, क्राईम रेट कमी झालेला आहे, हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. बरोबर. त्यांची जी मेडिटेशनची मेथड आहे ती त्यांनी डेव्हलप केली आहे. बरोबर. That he has given that name is transcendental meditation, TM. करेक्ट. भावातीत ध्यान. भावातीत ज्ञान. ते ध्यान त्यांनी ती डेव्हलप केलेली आहे मेथड. जशी रजनीशांनी सुद्धा भरपूर ध्यान पद्धती, त्यातलं एक म्हणजे डायनॅमिक मेडिटेशन, कळलं की नाही? अशी या लोकांनी काही त्यांच्या स्वतःच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी ती डेव्हलप केलेली प्रक्रिया आहे ध्यानाची. आता हे ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन जसं आहे तसं डायनॅमिक मेडिटेशन आहे. इट इज नथिंग बट अ कॅथरेसिस. आज साचलेला जो मळ आहे तो काढायचा असतो तुम्हाला. करेक्ट. पण मग तो सुरुवातीला काय करतो, सुरुवातीला कृत्रिम रीतीने काढायचा, आणि एकदा त्याच्या कसं असतं, ते पाईपात पाणी अडकलेलं असतं, आत खूप मळ असतो, कळलं की नाही? तो थोडा थोडा काढलं की हळूहळू पाणी येतं, आणि मग एकदा तो गठ्ठा अख्खा बाहेर निघाला भस्कन फ्लो निघून जातो. तसंच त्याच्यात पण आहे की स्टार्ट विथ द इंटेन्शनल. हे तुम्हाला कोणाबद्दल राग आहे काय, तर त्याला बिंदास शिव्या घाला, सगळं करा. स्लोली अँड स्लोली यू फॉरगेट युअर सेल्फ, अँड देन जो काही कचरा असतो तो सगळा उफाळून बाहेर येत असतो. दॅट इज द ब्युटी ऑफ दिस ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन. वेगळ्या प्रकाराने त्यांनी डिझाईन केलेलं आहे. ओशोंनी हे जे डायनॅमिक मेडिटेशन आहे हे वेगळ्या प्रकाराने केलेलं आहे. एव्हरीबडी हॅज गॉट हिज ओन दिस थिंग. थँक्यू सर. ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनचे खूप प्रयोग आहेत त्यांनी केलेले. अमेरिकेत तर जास्त केलेत महेश योगींनी. आज आपलं त्राटक 45 मिनिट्स चाललं सुरुवात झाल्यापासून. काय त्राटक 45 मिनिट्स झालं? हो 45 झालं का? हो. अच्छा. नाही, त्राटकाला वेळ लागणार होता, मला माहिती होतं ते. छान झालं पण. खूप वेगवेगळे रंग आणि काय सोनेरी लख, खूप खूप प्रकार, रंग खूप लख प्रकार. दॅट इज द एक्सपान्शन ऑफ अवेअरनेस ना, की आपल्याला माहिती, आपल्याला कुठे असतो एक्सपान्शन ऑफ अवेअरनेस? आपण जेव्हा श्वास, पहिले तर आपल्याला श्वास घेतो हेच कळत नाही. मग आपण आनापानसतीमध्ये काय करतो की पहिले श्वासाची जाणीव ठेवतो. ती श्वासाची जाणीव, मग फक्त श्वासाची जाणीव असते. त्याच्यानंतर मग आपण बघतो की बाबा हा जाणारा श्वास आहे, त्याचा जो थंडपणा आहे तो कुठपर्यंत जातोय. सो वी आर एक्सपांडिंग अवर अवेअरनेस. पहिले श्वासाचाच अवेअरनेस नव्हता, आता श्वासाचा आला. आता श्वासानंतर आतमध्ये इनहेल केलेलं जे हे आहे त्याचा थंडावा कुठपर्यंत राहतोय तो बघतो आपण, कळलं की नाही? आणि मग भ्रामरीमध्ये आपण काय करतो की पूर्ण बॉडीला कशी व्हायब्रेशन होत आहे, विच हॅज गॉट अ व्हेरी सुदिंग एक्सपिरियन्स. So this is all expansion of awareness. How you go ahead with that.
खूप वेगवेगळ्या मेथड्स आहेत. आपल्याला कुठचं भावतं त्याप्रमाणे आपण ते घ्यायचं. खरं सांगायचं, कोणाला भक्तियोग भावतो, कोणाला कर्मयोग भावतो, कोणाला ध्यानयोग भावतो, कोणाला फिलॉसॉफी भावते, ज्ञानयोग भावतो. तुमचा नैसर्गिक कल, परत तेच आलं, तुमचा नैसर्गिक कल कसा आहे त्याप्रमाणे तुम्हाला आवड निर्माण होते, त्याप्रमाणे तुमची माणसं गोळा होतात तुमच्या भोवती. तुमचं जसं वर्तन त्याप्रमाणे आपोआप माणसं, प्रकृती आपुरात, कळलं की नाही, तो प्रकृतीचा आपूर तसाच तो डेव्हलप करतो तुमच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही कसे आहात त्याप्रमाणे प्रकृती टेक्स केअर ऑफ यू. तुम्हाला काही नाही करायचंय. तुम्ही चांगले वागलात तर तुमच्या प्रकृती तुम्हाला आजूबाजूला मित्रगण वगैरे तसेच देते, बिकॉज प्रकृती विल टेक केअर ऑफ यू. चला थांबूया. येस सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. छान. आपण फक्त एक हे करूया, शांती मंत्र म्हणू. शांत बसा, स्वस्थ शरीर, डोळे अलगद मिटून घ्या, पाटकणा समस्थितीत, दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांतीपाठ सगळ्यांनी एकत्रित म्हणायचा. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हस्तमर्दन, नेत्रस्पर्श, सावकाश डोळे उघडा. हरि ओम.